मित्रांनो, भगवान श्री कृष्ण गीतेमध्ये अर्जुनाला सांगतात की जीवन एक आव्हान आहे आणि आपल्याला त्या आव्हानाला सामोरे जावे लागते, नाहीतर आपण त्याच्या पुढे हरतो. आयुष्य कधीही सोपे नसते. ही फुलांची बाग नाही, तर काट्यांनी भरलेला रस्ता आहे, जिथे प्रत्येक पावलावर नवीन आव्हाने, नवीन अडथळे आपली वाट पाहत असतात. ही आव्हाने वेगवेगळ्या रूपात येतात. कधी आर्थिक संकट, कधी आरोग्याच्या समस्या, कधी नात्यांमधील मतभेद, कधी अपयश, कधी प्रियजनांचा वियोग. जीवनाचे दुसरे नावच संघर्ष आहे. आपल्याकडे फक्त दोनच पर्याय असतात. एक तर आपण या आव्हानांना धैर्याने सामोरे जावे, त्यांच्याशी लढावे, त्यांच्याकडून शिकावे आणि पुढे जावे, किंवा आपण हार मानून बसावे, परिस्थिती पुढे गुडघे टेकावे आणि निराशेच्या अंधारात हरवून जावे. जे लोक आव्हाने स्वीकारतात ते मजबूत बनतात. प्रत्येक आव्हान त्यांना काहीतरी नवीन शिकवते, त्यांचा अनुभव वाढवते, त्यांच्या धैर्याची आणि सहनशीलतेची परीक्षा घेते. ते पडतात पण पुन्हा उभे राहतात आणि दुप्पट शक्तीने पुढे जातात. हेच लोक जीवनात यशस्वी होतात आणि इतरांसाठी प्रेरणा बनतात. या उलट जे लोक आव्हानांना घाबरून पळतात किंवा हार मानतात, ते जीवनाच्या शर्यतीत मागे राहतात. ते परिस्थितीचे गुलाम बनतात आणि त्यांचे जीवन निरर्थक आणि ओझे वाटते. म्हणून जीवनातील प्रत्येक आव्हानाला एक संधी समजा, शिकण्याची, वाढण्याची, स्वतःला सिद्ध करण्याची. धैर्य आणि दृढ संकल्पाने त्याचा सामना करा. हार मानण्याचा पर्याय कधीही निवडू नका. तुमचे जीवन तुमच्या विचारानुसार बदलेल, म्हणूनच नेहमी सकारात्मक विचार ठेवा. हा एक वैश्विक नियम आहे. जसा विचार कराल तसे बनाल. आपल्या विचारात प्रचंड शक्ती असते. ती केवळ आपला मूड आणि आपल्या भावनांवरच परिणाम करत नाही, तर आपली परिस्थिती आणि आपले भविष्य देखील घडवते. जर आपण नेहमी नकारात्मक विचार करत राहिलो की मी हे करू शकत नाही, माझ्यासोबत नेहमी वाईटच होते, जग खूप वाईट आहे, तर आपण नकळतपणे नकारात्मकतेला आपल्याकडे आकर्षित करतो. आपला आत्मविश्वास कमी होतो, आपण प्रयत्न करायला घाबरतो आणि आपल्याला सगळीकडे निराशाच दिसते. आपले जीवन खरोखरच तसेच बनते जसा आपण विचार करतो. या उलट जर आपण सकारात्मक विचार ठेवला की मी हे करू शकेन, प्रत्येक समस्येवर तोडगा असतो, मी यशस्वी होईन, जगात चांगुलपणाही आहे, तर आपण सकारात्मक ऊर्जेने भरून जातो. आपला आत्मविश्वास वाढतो. आपण आव्हानांना सामोरे जाण्यासाठी तयार असतो. आपण संधी शोधतो आणि आपण उपाय शोधतो. सकारात्मक विचार आपल्याला आशावादी, उत्साही आणि दृढनिश्चयी बनवतो. तो आपल्याला कठीण काळातही धैर्य देतो आणि यशाकडे घेऊन जातो. आपले विचार आपल्या जीवनाचे रिमोट कंट्रोल आहेत. जर तुम्हाला तुमचे जीवन बदलायचे असेल तर सर्वात आधी तुमचे विचार बदला. सकारात्मक विचार करा, सकारात्मक बोला, सकारात्मक कार्य करा आणि तुमचे जीवन आपोआप सकारात्मक दिशेने बदलून जाईल. त्या सुंदर क्षणाबद्दल विचार करू नका. तो तर कालचा दिवस होता. तुम्ही आजवर लक्ष द्या. भूतकाळात जगणे, मग तो सुखद असो व दुःखद, वर्तमानाला खराब करते. अनेकदा आपण आपल्या भूतकाळातील सुंदर क्षणांमध्ये, सोनेरी आठवणींमध्ये हरवून जातो. आपण विचार करत राहतो की काय दिवस होते ते, काश ती वेळ परत आली असती. त्या आठवणींना आठवणे वाईट नाही, पण त्यातच बुडून राहणे आणि वर्तमानाकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. तो सुंदर क्षण निघून गेला आहे. ती कालची गोष्ट झाली आहे. तो परत येऊ शकत नाही. आपले नियंत्रण फक्त आजवर आहे, वर्तमान क्षणावर आहे. जर आपण भूतकाळाच्या आठवणींमध्येच गुंतून राहिलो तर आपण आजच्या संधी, आजचे आनंद गमावून बसू. आजचा दिवसही भविष्यात एक सुंदर आठवण बनू शकतो, जर आपण तो पूर्णपणे जगलो, त्याचा सदुपयोग केला. त्याचप्रमाणे भूतकाळातील दुःखद अनुभवांना धरून बसणे देखील वर्तमानाला बर्बाद करते. चुकांमधून शिका, वाईट अनुभव विसरा आणि आजवर लक्ष केंद्रित करा. आज तुमच्याकडे नवीन सुरुवात करण्याची, काहीतरी नवीन शिकण्याची, आनंदी राहण्याची संधी आहे. भविष्य सुद्धा याच आजवर अवलंबून आहे. तुम्ही आज जे कराल त्यातूनच तुमचा उद्या बनेल.
म्हणून भूतकाळाच्या गोड किंवा कडू आठवणींमधून बाहेर पडा आणि आपले संपूर्ण लक्ष, आपली संपूर्ण ऊर्जा वर्तमान क्षणावर लावा. आजला अधिक चांगले बनवा, भविष्य आपोआप सुधारेल. स्मशानातील राख पाहून मनात एक विचार आला. फक्त राख होण्यासाठी माणूस आयुष्यभर दुसऱ्यांवर किती जळतो. हा विचार जीवनाचे अंतिम सत्य आणि मानवी स्वभावावर केलेले खोल चिंतन आहे. स्मशान ती जागा आहे जिथे जीवनाचा अंत होतो, जिथे मोठ्यातला मोठा राजा आणि गरीबातला गरीब माणूस सर्वजण एक समान होऊन राखेत मिसळून जातात. शरीर ज्याचा आपण इतका अहंकार करतो, ज्याला सजवतो सावरतो, ते शेवटी मुठभर राखच राहते. हे पाहून मनात वैराग्याचा भाव येतो आणि हा विचार चमकतो की ज्या अंतिम परिणामाला पोहोचायचे आहे तो तर फक्त राख आहे. मग का माणूस आयुष्यभर दुसऱ्यांचा द्वेष करतो, जळतो, मत्सर करतो? का धनदौलत, पदप्रतिष्ठा, मान सन्मानासाठी एकमेकांशी स्पर्धा करतो, एकमेकांना कमी लेखण्याचा प्रयत्न करतो? दुसऱ्यांची प्रगती पाहून जळणे, त्यांच्या सुखात दुःखी होणे, त्यांच्याकडे जे आहे ते पाहून कुढणे, हे सर्व किती व्यर्थ आहे. शेवटी तर सर्वांना याच राखेत मिसळून जायचे आहे. ही जळजळी, हा मत्सर, हा द्वेष फक्त आपले मन जाळतो, आपली शांती भंग करतो आणि आपल्याला माणुसकीपासून दूर घेऊन जातो. जर आपण जीवनाचे हे अंतिम सत्य समजून घेतले तर कदाचित आपण इतरांवर जळणे सोडून प्रेम करायला शिकू. आपण संग्रह करण्याऐवजी वाटून घ्यायला शिकू. आपण द्वेष करण्याऐवजी माफ करायला शिकू. जीवन खूप छोटे आहे, ते इतरांवर जळण्यात व्यर्थ घालवण्याऐवजी प्रेम, सद्भाव आणि शांतीने जगले पाहिजे. कारण सर्वांचा शेवट एकच आहे, मुठभर राख. मनासारखे निस्वार्थ प्रेम कोणाचेच नसते. गरीबाचा कोणी मित्र नसतो आणि लोक आजच्या काळात स्वभाव नाही तर सौंदर्य पाहतात. इज्जत माणसाची नाही तर पैशांची असते. ज्याच्यावर आपण सर्वात जास्त प्रेम करतो त्याच्याकडूनच सर्वात जास्त दुःख मिळते. या ओळी समाजातील कटू सत्य आणि मानवी नात्यांमधील गुंतागुंत उघड करतात. पहिली गोष्ट, मनासारखे निस्वार्थ प्रेम कोणाचेच नसते. ही कदाचित आत्मप्रेमाची किंवा आपल्या अंतर्मनाची गोष्ट असू शकते, जे कोणत्याही बाह्य अपेक्षेशिवाय आपल्या सोबत राहते. किंवा हा देवाच्या प्रेमाकडे संकेत असू शकतो. दुसरी गोष्ट, गरीबाचा कोणी मित्र नसतो. हे एक कठोर सत्य आहे की समाजात अनेकदा धनदौलत पाहून नातेसंबंध बनतात. गरीब माणसाकडे लोक अनेकदा दुर्लक्ष करतात. त्याचे मित्र कमी असतात किंवा गरजेपुरते असतात. तिसरी गोष्ट, लोक स्वभाव नाही तर सौंदर्य पाहतात. आजच्या जगात बाह्य सौंदर्य दिखाव्याचं महत्व वाढले आहे. लोक माणसाच्या आंतरिक गुणांना, त्याच्या स्वभावाला म्हणजे चारित्र्याला जाणून घेण्याचा प्रयत्न करण्याआधीच त्याच्या रूपाने आणि बाह्य व्यक्तिमत्वाने प्रभावित होतात. चौथी गोष्ट, इज्जत माणसाची नाही तर पैशांची असते. हे देखील बऱ्याच अंशी खरे आहे. समाजात अनेकदा माणसाची इज्जत त्याचे धन, पद आणि सामाजिक स्थितीनुसार ठरते. एका श्रीमंत माणसाला, मग त्याचे चारित्र्य कसेही असो, जास्त मान मिळतो, तर एका प्रामाणिक आणि गुणी गरीब माणसाला तो मान मिळत नाही. पाचवी गोष्ट, ज्याच्यावर आपण सर्वात जास्त प्रेम करतो त्याच्याकडूनच सर्वात जास्त दुःख मिळते. हे यासाठी होते कारण ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्याच्याकडून आपल्या अपेक्षाही सर्वात जास्त असतात. जेव्हा त्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत किंवा जेव्हा ती व्यक्ती आपल्याला दुखावते तेव्हा दुःखही सर्वात जास्त होते, कारण ती जखम हृदयावर होते. या सर्व गोष्टी आपल्याला विचार करायला भाग पाडतात की आपल्या समाजाचा आणि आपल्या नात्यांचा पाया योग्य आहे का. भिंती फक्त खोल्यांच्या नसतात, हृदयाच्याही असतात. न जाणे किती स्वप्न, किती विचार आणि किती इच्छा यात कैद असतात. आपण अनेकदा घरे, खोल्या विभागणाऱ्या भौतिक भिंतींबद्दल बोलतो, पण अदृश्य भिंती आपल्या हृदयांमध्येही उभ्या राहतात. या भिंती अहंकार, गैरसमज, भीती, संकोच आणि न जाणे कोणकोणत्या विटांनी बनलेल्या असतात. त्या आपल्याला एकमेकांपासून दूर करतात, जरी आपण शारीरिक दृष्ट्या कितीही जवळ का असेना. या हृदयाच्या भिंतींमागे न जाणे किती न बोललेल्या भावना, किती स्वप्न, किती विचार आणि किती इच्छा दडपलेल्या असतात. आपल्याला खूप काही बोलायचे असते पण आपण बोलू शकत नाही. आपल्याला खूप काही वाटते पण आपण व्यक्त करू शकत नाही. आपण आपली स्वप्ने, आपल्या इच्छा या भिंतींच्या आतच कैद करून ठेवतो, या भीतीने की कोणीतरी आपली चेष्टा करेल, कोणीतरी आपल्याला नाकारेल, कोणीतरी आपल्याला चुकीचे समजेल.
या भिंती आपल्याला गर्दीत असूनही एकटे करतात. त्या आपल्या नात्यांमध्ये दुरावा निर्माण करतात, संवादहीनता आणतात. या भिंती पाडणे आवश्यक आहे, जेणेकरून हृदयापासून हृदयापर्यंत संवाद पोहोचू शकेल, जेणेकरून स्वप्नांना उंच उडता येईल, जेणेकरून इच्छा पूर्ण होऊ शकतील. यासाठी धैर्य, विश्वास आणि पारदर्शकतेची गरज असते. जेव्हा हृदयाच्या भिंती पडतात तेव्हाच खरी आणि खोल नाती बनतात आणि जीवनात मोकळेपणा येतो. संशयावर कोणताही इलाज नाही, चारित्र्याला कोणताही पुरावा नाही, मौनापेक्षा चांगला कोणताही उपाय नाही. अहंकार माणसाला खाऊन टाकतो. ही सूत्रवाक्ये जीवनातील महत्वाचे धडे शिकवतात. पहिले, संशयावर कोणताही इलाज नाही. संशय हा एक असा आजार आहे ज्यावर कोणताही डॉक्टर इलाज करू शकत नाही. तो मनात जन्माला येतो आणि हळूहळू नाती, विश्वास संपवून टाकतो. संशय घेणारी व्यक्ती नेहमीच शंकेत जगते आणि ज्याच्यावर संशय घेतला जातो तो स्पष्टीकरण देता देता थकून जातो. संशयाची सुरुवात होताच त्याला संवादाने, विश्वासाने दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, नाहीतर तो एक न बरी होणारी जखम बनतो. दुसरे, चारित्र्याला कोणताही पुरावा नाही. एखाद्या व्यक्तीचे चारित्र्य सिद्ध करण्यासाठी कोणतेही कागदपत्र किंवा प्रमाणपत्र नसते. चारित्र्य माणसाच्या वागण्यातून, त्याच्या कर्मांमधून आणि त्याच्या हेतूंतून दिसून येते. वेळ आणि परिस्थितीच माणसाचे खरे चारित्र्य उघड करते. कोणावर खोटे आरोप लावणे सोपे आहे, पण चारित्र्याचे निर्माण वर्षांच्या प्रामाणिकपणा आणि सत्याने होते. तिसरे, मौनापेक्षा चांगला कोणताही उपाय नाही. अनेकदा अशी परिस्थिती येते जेव्हा बोलणे व्यर्थ असते, जेव्हा शब्द गैरसमज निर्माण करू शकतात किंवा वाद वाढवू शकतात. अशा स्थितीत शांत राहणे, मौन धारण करणे हाच सर्वात शहाणपणाचा उपाय असतो. मौन आपल्याला अनावश्यक वादांपासून वाचवते, आपल्याला विचार करायला वेळ देते आणि अनेकदा समोरच्यालाही त्याच्या चुकीची जाणीव करून देते. चौथे, अहंकार माणसाला खाऊन टाकतो. अहंकार म्हणजे मीपणाचा भाव, स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजण्याची प्रवृत्ती. हा माणसाला आंधळा बनवतो. तो इतरांचा आदर करायला विसरतो, शिकण्याची प्रवृत्ती गमावतो आणि एकटा पडतो. अहंकार माणसाच्या पतनाचे कारण बनतो, जसा रावणाचा अहंकार त्याच्या विनाशाचे कारण बनला. विनम्रताच माणसाला महान बनवते. चांगला मित्र हात आणि डोळ्यासारखा असतो. जेव्हा हाताला वेदना होतात तेव्हा डोळा रडतो आणि जेव्हा डोळा रडतो तेव्हा हात त्याचे अश्रू पुसतो. खऱ्या मैत्रीची ही खूप सुंदर व्याख्या आहे. एक खरा मित्र आपल्या शरीराच्या अवयवांप्रमाणेच आपल्याशी जोडलेला असतो, आपल्या भावना समजतो आणि आपल्या सुख दुःखात स्वाभाविकपणे भागीदार बनतो. जसे हातात जखम झाल्यावर वेदनेची जाणीव फक्त हातापुरती मर्यादित राहत नाही, आपल्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागतात, त्याचप्रमाणे जेव्हा एक मित्र त्रासात असतो तेव्हा खऱ्या मित्रालाही त्याची पीडा जाणवते. तो दुःखी होतो आणि जसे जेव्हा आपल्या डोळ्यात काही जाते किंवा आपण कोणत्या तरी दुःखाने रडतो तेव्हा आपला हात लगेच आपल्या डोळ्यापर्यंत पोहोचतो, अश्रू पुसण्यासाठी, त्याला आधार देण्यासाठी. त्याचप्रमाणे खरा मित्र आपल्या संकटात, आपल्या दुःखात लगेच आपल्या जवळ पोहोचतो, आपल्याला सांभाळण्यासाठी, आपल्याला सांत्वन देण्यासाठी, आपले अश्रू पुसण्यासाठी. हे नाते परस्पर सहानुभूती, संवेदना आणि त्वरित मदतीचे असते. यात कोणताही दिखावा नसतो, कोणतीही औपचारिकता नसते. ही एक सहज, स्वाभाविक प्रतिक्रिया असते. अशी मैत्री खूप अनमोल असते, जिथे एकाचे दुःख दुसरा जाणतो आणि एकाचे अश्रू दुसरा पुसतो. हीच खऱ्या मैत्रीची ओळख आहे, जिथे मित्र फक्त सोबती नसून आपल्या अस्तित्वाचाच एक भाग बनून जातात. एकटे चालणाऱ्यांचा वेग जरी जास्त असला तरी जर तुम्हाला दूरपर्यंत जायचे असेल तर सर्वांची साथ गरजेची आहे. हे विधान वैयक्तिक गती आणि सामूहिक प्रवासातील फरक स्पष्ट करते. जेव्हा एखादी व्यक्ती एकटी चालते तेव्हा तिला कोणाची वाट पाहावी लागत नाही, कोणाशी जुळवून घ्यावे लागत नाही. ती आपल्या मर्जीने, आपल्या गतीने पुढे जाऊ शकते. त्यामुळे तिचा वेग जास्त असू शकतो, ती कमी वेळेत छोटे अंतर पार करू शकते. पण जीवनाचा प्रवास लांब असतो, त्यात अनेक चढ उतार येतात, अडचणी येतात. हा लांब आणि कठीण प्रवास एकट्याने पार करणे खूप अवघड असते. एकटे चालताना माणूस लवकर थकू शकतो, निराश होऊ शकतो, रस्ता भटकू शकतो. दुसरीकडे जेव्हा आपण इतरांसोबत मिळून चालतो,
कुटुंब, मित्र, सहकारी, समाजासोबत, तेव्हा जरी आपला वेग थोडा कमी झाला, कारण आपल्याला सर्वांना सोबत घेऊन चालावे लागते, सर्वांशी जुळवून घ्यावे लागते, पण आपला प्रवास सोपा आणि सुरक्षित होतो. एकमेकांचा आधार मिळतो, कठीण काळात धैर्य मिळते, ज्ञान आणि अनुभव वाटले जातात. सोबत मिळून चालण्याने आपण मोठ्यातल्या मोठ्या अडथळ्यांनाही पार करू शकतो आणि दूरच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो. छोट्या अंतराची शर्यत एकट्याने जिंकता येते, पण जीवनाची मॅरेथॉन शर्यत जिंकण्यासाठी इतरांची साथ अनिवार्य आहे. सहकार्य आणि सहभागच आपल्याला स्थैर्य आणि दूरगामी यश मिळवून देतात. तो दुर्योधन आहे जो फक्त आपल्या माणसांचे भले इच्छितो, तो युधिष्ठिर आहे जो सर्वांचे भले इच्छितो. हे महाभारतातील दोन वेगवेगळे दृष्टिकोन दर्शवते. दुर्योधनाचे चारित्र्य फक्त आपल्या कुटुंबाबद्दल, आपल्या भावांबद्दल, आपल्या बाजूच्या लोकांच्या हिताबद्दल विचार करणारे होते. त्याच्यासाठी आपले या शब्दाची व्याप्ती खूप मर्यादित होती. कौरव तो त्यांच्या भल्यासाठी, त्यांच्या हक्कासाठी कोणत्याही थराला जायला तयार होता, मग त्यासाठी इतरांचे नुकसान का होईना किंवा धर्म आणि न्यायाला का बाजूला ठेवावे लागेना. त्याचे प्रेम आणि त्याची निष्ठा फक्त त्याच्या मर्यादित वर्तुळापुरती होती. दुसरीकडे युधिष्ठिराचे चारित्र्य धर्म आणि न्यायावर आधारित होते. तो फक्त पांडवांचेच नाही तर संपूर्ण प्रजेचे, संपूर्ण मानवतेचे भले इच्छित होता. त्याच्यासाठी सर्वांचे भले सर्वात महत्वाचे होते, मग त्यासाठी त्याला कितीही कष्ट का सहन करावे लागेना. तो सत्य, अहिंसा आणि न्यायाच्या मार्गावर चालत असे आणि त्याची दृष्टी व्यापक होती. त्याला समजत होते की फक्त आपल्या माणसांचे भले पाहण्याने समाजात संघर्ष आणि अन्याय निर्माण होतो. खरा धर्म आणि खरी माणुसकी सर्वे भवन्तु सुखिनः या सिद्धांतामध्ये आहे. आजच्या काळातही ही गोष्ट तितकीच लागू होते. जी व्यक्ती फक्त आपले कुटुंब, आपला गट किंवा आपल्या स्वार्थापुरती मर्यादित राहते, ती दुर्योधनाच्या मानसिकतेचे प्रतीक आहे. पण जी व्यक्ती संकुचित विचारसरणीच्या वर उठून सर्वांच्या हिताचा, सर्वांच्या कल्याणाचा विचार करते आणि त्यासाठी प्रयत्न करते, तीच युधिष्ठिराप्रमाणे धर्मपरायण आणि महान म्हणवली जाते. आपण युधिष्ठिराच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तुम्ही इतरांचे अडथळे दूर करत जा, तुमच्या स्वतःच्या ध्येयाचा मार्ग आपोआप मोकळा होत जाईल. हा कर्मयोगाचा एक सुंदर सिद्धांत आहे. अनेकदा आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी फक्त आपल्या मार्गातील अडथळ्यांवर लक्ष केंद्रित करतो, पण हे सूत्र आपल्याला एक वेगळा दृष्टिकोन स्वीकारायला सांगते. जेव्हा आपण निस्वार्थ भावनेने इतरांची मदत करतो, त्यांच्या मार्गात येणाऱ्या अडचणी आणि अडथळे दूर करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा नकळतपणे आपण आपल्यासाठीही सकारात्मक ऊर्जा आणि अनुकूल परिस्थिती निर्माण करत असतो. जेव्हा तुम्ही कोणाची मदत करता तेव्हा त्याचे आशीर्वाद तुम्हाला मिळतात. तुमच्या चांगल्या कर्मांचे पुण्य जमा होते. निसर्गाचा नियम आहे की तुम्ही जे देता तेच तुम्हाला परत मिळते. जेव्हा तुम्ही इतरांचे रस्ते मोकळे करता तेव्हा देव किंवा निसर्ग तुमचा रस्ता सोपा करून देतो. तुमच्या स्वतःच्या समस्या सुटू लागतात, तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळू लागते, योग्य माणसे तुमच्या मदतीसाठी पुढे येतात. इतरांची मदत करणे हे केवळ परोपकारच नाही तर एक प्रकारचा स्वउपकार देखील आहे. हे तुमचे चारित्र्य सुधारते, तुम्हाला समाधान आणि आनंद देते आणि अप्रत्यक्षपणे तुमच्या स्वतःच्या प्रगतीसाठी सहाय्यक ठरते. म्हणून फक्त आपल्या ध्येयाची चिंता करू नका, इतरांचा प्रवासही सोपा करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला दिसेल की तुमचे स्वतःचे ध्येय तुमच्या आणखी जवळ आले आहे. नेकी कर दर्या में डाल, चांगले काम करून विसरून जा, हा भाव ठेवा, फळ आपोआप मिळेल. ती वेळ, ते नाते आणि ती व्यक्ती किती मौल्यवान होती, ही भावना आपल्याला अनेकदा तेव्हा जाणवते जेव्हा एखादी गोष्ट किंवा व्यक्ती आपल्यापासून दूर जाते किंवा हरवते. जोपर्यंत एखादी मौल्यवान वेळ आपल्याजवळ असते तोपर्यंत आपण तिची किंमत करत नाही, तिला सहजच वाया घालवतो. जोपर्यंत एखादे नाते आपल्या सोबत असते तोपर्यंत आपण त्याला गृहीत धरतो, त्याच्या गरजा, त्याच्या भावनांची काळजी घेत नाही. जोपर्यंत एखादी व्यक्ती आपल्या जीवनात असते तोपर्यंत आपण तिच्या असण्याला सहज मानतो, तिचे महत्त्व समजत नाही. पण जशी ती वेळ निघून जाते, ते नाते तुटते किंवा ती व्यक्ती आपल्यापासून दूर जाते, तेव्हा आपल्याला तिची खरी किंमत कळते. तेव्हा आपल्याला वाटते की काश आपण त्या वेळेचा सदुपयोग केला असता, काश आपण ते नाते आणखी जपले असते, काश आपण त्या माणसाला आणखी समजून घेतले असते आणि आदर दिला असता. ही जाणीव पश्चातापाने भरलेली असते.
आपण देवाला, नशिबाला किंवा स्वतःला दोष देतो. हा अनुभव आपल्याला शिकवतो की जे आपल्याकडे आहे, मग ती वेळ असो, नाते असो किंवा माणूस असो, त्याची किंमत वर्तमानातच केली पाहिजे. त्याचे महत्त्व समजून घेतले पाहिजे आणि त्याबद्दल कृतज्ञ असले पाहिजे. कोणीतरी गेल्यानंतर त्याची किंमत समजण्यापेक्षा तो सोबत असतानाच त्याची किंमत समजलेली बरी. वर्तमानात जगा आणि आजूबाजूच्या प्रत्येक मौल्यवान गोष्टीचा आदर करा. आयुष्यात एक वेळ अशीही येते जेव्हा माणूस म्हणतो की जे चालले आहे, जसे चालले आहे, बस चालू द्या. ही स्थिती अनेकदा तेव्हा येते जेव्हा माणूस खूप जास्त संघर्ष करून, खूप जास्त प्रयत्न करून थकून जातो, किंवा जेव्हा तो जीवनातील चढ उतारांमधून इतका गेलेला असतो की त्याच्यात आता काही बदलण्याची इच्छा किंवा शक्ती राहत नाही. हा एक प्रकारचा स्वीकृतीचा किंवा समर्पणाचा भाव असतो. माणूस परिस्थितीशी लढणे थांबवतो आणि त्या जशा आहेत तशा स्वीकारून घेतो. त्याला समजते की प्रत्येक गोष्ट त्याच्या नियंत्रणात नाही आणि काही गोष्टी वेळेवर आणि नशिबावर सोडून देणे चांगले आहे. ही निराशा देखील असू शकते जिथे व्यक्तीला वाटते की काहीही बदलणार नाही म्हणून प्रयत्न करणे व्यर्थ आहे. किंवा ही एक प्रकारची शांती आणि स्थिरता देखील असू शकते जिथे व्यक्ती सध्याच्या स्थितीने समाधानी आहे आणि त्यात कोणताही बदल करू इच्छित नाही. तो जीवनाच्या प्रवाहाबरोबर वाहून जायला शिकतो. कारण काहीही असो, ही स्थिती व्यक्तीला एक प्रकारची मानसिक शांती किंवा जडत्व देते. तो प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देणे बंद करतो, अपेक्षा कमी करतो आणि जे होत आहे त्याला साक्षी भावाने पाहू लागतो. हे नेहमीच नकारात्मक असेल असे नाही. कधी कधी हे अनावश्यक ताण आणि चिंतेतून मुक्तता देखील देते. पण जर ही निराशेतून निर्माण झाली असेल तर व्यक्तीला यातून बाहेर पडून पुन्हा प्रयत्न करण्याची गरज असते. अनेकदा गरजेपेक्षा जास्त चांगले असण्याची ही किंमत मोजावी लागते. चांगुलपणा हा एक गुण आहे, पण जेव्हा तो गरजेपेक्षा जास्त होतो, म्हणजे जेव्हा व्यक्ती आपल्या गरजा, आपला सन्मान आणि आपल्या हिताचा त्याग करूनही इतरांना खुश करण्याचा प्रयत्न करते, तेव्हा त्याला त्याचे नकारात्मक परिणाम भोगावे लागू शकतात. गरजेपेक्षा जास्त चांगले लोक अनेकदा नाही म्हणू शकत नाहीत. ते इतरांच्या अयोग्य मागण्याही पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात, या भीतीने की समोरची व्यक्ती नाराज होईल. लोक त्यांच्या या चांगुलपणाचा फायदा घेऊ लागतात. ते त्यांना गृहीत धरू लागतात, त्यांचे शोषण करतात आणि त्यांच्या सन्मानाची पर्वा करत नाहीत. अशी व्यक्ती इतरांच्या समस्या सोडवण्यात इतकी गुंतून जाते की आपल्या जीवनाकडे लक्षच देऊ शकत नाही. ते आपल्या भावना दाबतात, आपल्या इच्छा दडपतात, फक्त यासाठी की इतरांनी त्यांना चांगले समजावे. शेवटी त्यांना फक्त निराशा, थकवा आणि दुःखच मिळते. लोक त्यांच्या चांगुलपणाला त्यांची कमजोरी समजतात. म्हणून चांगले असणे महत्वाचे आहे, पण आपल्या मर्यादा जाणून घेणे आणि आपला सन्मान राखणेही तितकेच महत्वाचे आहे. इतरांची मदत करा, पण आपल्या आत्मसन्मानाच्या किमतीवर नाही. जेव्हा गरज असेल तेव्हा नाही म्हणायला शिका. आपल्या गरजा आणि भावनांचीही काळजी घ्या. संतुलित चांगुलपणाच निरोगी आणि सन्मानजनक असतो. गरजेपेक्षा जास्त चांगुलपणा अनेकदा आत्मविनाशकारी ठरतो. तुटलेले हृदय तुटलेल्या काचेसारखे धोकादायक होते. मग ते ना कोणावर विश्वास ठेवते, ना कोणाकडून प्रेमाची अपेक्षा ठेवते. हृदय तुटणे विशेषतः प्रेमात किंवा एखाद्या खोल नात्यात मिळालेल्या फसवणुकीमुळे किंवा विश्वासघातामुळे माणसाला आतून हादरवून टाकते. जशी तुटलेली काच टोकदार आणि धारदार होते, जी कोणालाही इजा पोहोचवू शकते, त्याचप्रमाणे तुटलेले हृदय ही कटुता आणि अविश्वासाने भरून जाऊ शकते. ज्या व्यक्तीचे हृदय तुटते, तिचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून जातो. तिला प्रत्येकात फसवा माणूस दिसू लागतो. तिची विश्वास ठेवण्याची क्षमता संपून जाते. ती पुन्हा कोणावर सहज विश्वास ठेवू शकत नाही, या भीतीने की तिला पुन्हा तेच दुःख सहन करावे लागेल. ती प्रेम करण्यापासून आणि प्रेम मिळवण्यापासून घाबरू लागते. ती आपल्या भावना व्यक्त करायला कचरते आणि आपल्या भोवती एक भावनिक भिंत उभी करते. ती एकतर पूर्णपणे एकटी होते किंवा वरवरची नाती जोडते ज्यात खोली नसते. ही स्थिती केवळ त्या व्यक्तीसाठीच नाही, तर तिच्या आजूबाजूच्या लोकांसाठीही दुःखद असते. तुटलेले हृदय फक्त वेदनाच देत नाही, तर व्यक्तीच्या व्यक्तिमत्वालाही नकारात्मक रूपात बदलू शकते. यातून सावरण्यासाठी वेळ, सहानुभूती आणि कधी कधी व्यावसायिक मदतीची गरज असते, जेणेकरून ती व्यक्ती पुन्हा विश्वास ठेवायला आणि प्रेम करायला शिकू शकेल.
नात्यांमध्ये जेव्हा हट्ट आणि अहंकार येतात तेव्हा हे दोघे जिंकतात आणि ते नाते हरते. नाती प्रेम, विश्वास, आदर, समजूतदारपणा आणि समर्पणाच्या पायावर टिकलेली असतात. पण जेव्हा या पायाच्या दगडांची जागा हट्ट आणि अहंकार घेतात तेव्हा नात्याची इमारत कोसळू लागते. हट्ट म्हणजे आपलीच गोष्ट खरी करणे, मग ती चुकीची का असेना. अहंकार म्हणजे स्वतःला श्रेष्ठ समजणे आणि दुसऱ्याला कमी लेखणे किंवा त्याच्या भावनांची पर्वा न करणे. जेव्हा एखाद्या नात्यात दोन्ही किंवा एक पक्ष हट्ट आणि अहंकाराचा बळी ठरतो तेव्हा संवाद संपतो आणि संघर्ष सुरू होतो. प्रत्येकाला फक्त आपली गोष्ट मान्य करून घ्यायची असते. आपला विजय हवा असतो. कोणीही झुकायला, समजून घ्यायला, माफ करायला तयार नसते. मी आणि माझी गोष्ट नात्यापेक्षा जास्त महत्वाचे होतात. या लढाईत शेवटी हट्ट जिंकतो, अहंकार जिंकतो, कारण दोन्ही पक्ष आपापल्या जागी ठाम राहतात. पण हार त्या नात्याची होते. ते प्रेम, तो आपलेपणा, तो विश्वास जो त्या नात्याचा जीव होता तो कुठेतरी मागे राहतो. नाती तुटतात किंवा त्यात इतकी कटुता विरघळते की ती फक्त नावापुरती उरतात. नाती वाचवायची असतील तर हट्ट आणि अहंकाराला हरवावी लागेल. थोडी नरमाई, थोडा समजूतदारपणा, थोडे झुकणे, दुसऱ्याचा दृष्टिकोन समजून घेण्याचा प्रयत्न करणे, हेच ते मार्ग आहेत ज्यांनी नाती जिंकतात आणि हट्ट व अहंकार हरतात. प्रत्येक नात्याची एक मर्यादा असते, एक रेषा असते. या मर्यादेचे पालन करणे नाते निरोगी आणि सन्मानजनक ठेवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. ही मर्यादा किंवा सीमारेषा आपल्याला सांगते की आपल्याला कुठे थांबायचे आहे, काय बोलायचे आहे, काय नाही बोलायचे, कसे वागायचे आहे आणि कसे नाही. ती आपल्याला एकमेकांच्या वैयक्तिक जागेचा, भावनांचा आणि स्वाभिमानाचा आदर करायला शिकवते. जेव्हा आपण या मर्यादेचे उल्लंघन करतो, त्या अदृश्य रेषेला पार करतो, तेव्हा नात्यात तणाव आणि कटुता येऊ लागते. उदाहरणार्थ, मित्रांमध्ये थट्टा मस्करीची एक सीमा असते. पती पत्नीमध्ये वादाची एक सीमा असते. पालक आणि मुलांमध्ये हस्तक्षेपाची एक सीमा असते. जेव्हा आपण गरजेपेक्षा जास्त हक्क गाजवतो, वैयक्तिक गोष्टींमध्ये अनावश्यक ढवळाढवळ करतो, अपमानजनक शब्दांचा वापर करतो किंवा दुसऱ्याच्या भावनांना दुखावतो, तेव्हा आपण ती मर्यादा ओलांडत असतो. प्रत्येक नात्यात थोडे अंतर, थोडा आदर ठेवणे गरजेचे असते. हे अंतर नात्याला गुदमरण्यापासून वाचवते आणि आदर त्याला मजबूती देतो. निरोगी नात्यांसाठी या सीमा समजून घेणे आणि त्यांचे पालन करणे अनिवार्य आहे. जेव्हा मर्यादा तुटतात तेव्हा नातीही तुटतात किंवा जखमी होतात. न जाणे किती न बोललेल्या गोष्टी सोबत घेऊन जातील लोक. खोटे बोलतात की रिकाम्या हाताने आलो होतो आणि रिकाम्या हाताने जाऊ. हे खरे आहे की जेव्हा माणूस या जगात येतो तेव्हा त्याचे हात रिकामे असतात आणि जेव्हा जातो तेव्हाही भौतिक रूपात काहीही सोबत घेऊन जात नाही. धन, दौलत, संपत्ती सर्व काही इथेच राहते. पण तो अगदी रिकाम्या हाताने जातो असे म्हणणे कदाचित पूर्णपणे बरोबर नाही. माणूस आपल्यासोबत घेऊन जातो आपल्या कर्मांचा हिशोब, आपल्या आठवणी, आपले अनुभव आणि सर्वात महत्वाचे आपल्या न बोललेल्या गोष्टी. आयुष्यभर आपण न जाणे किती गोष्टी आपल्या मनात दाबून ठेवतो. किती भावना, किती रहस्ये, किती पश्चाताप, किती अपूर्ण संवाद, किती न बोललेले प्रेम किंवा द्वेषाचे शब्द आपल्या आतच कैद राहतात. आपण योग्य वेळेची वाट पाहत राहतो किंवा बोलण्याचे धाडस करू शकत नाही आणि शेवटी त्या गोष्टी आपल्या सोबतच निघून जातात. या न बोललेल्या गोष्टी एका ओझ्यासारख्या असतात ज्या कदाचित आत्म्यासोबतही प्रवास करत असतील. लोक आपल्यासोबत इतरांनी दिलेले आशीर्वाद आणि शापही घेऊन जातात. ते आपल्यासोबत त्या नात्यांची गोडी किंवा कटुता घेऊन जातात जी त्यांनी जगली होती. तर भौतिक रूपात भलेही आपण रिकाम्या हाताने जात असू, पण भावनिक आणि कर्मांच्या स्तरावर आपण खूप काही सोबत घेऊन जातो ज्यात न बोललेल्या गोष्टींचा एक मोठा वाटा असतो. म्हणून प्रयत्न केला पाहिजे की मनात कोणतेही ओझे ठेवू नये. महत्वाच्या गोष्टी वेळेवर बोलून टाकाव्यात जेणेकरून जाताना मन हलके राहील. श्वासांचे थांबणे हेच मरण नाही, तो प्रत्येक माणूस मेलेला आहे जो चुकीला चूक म्हणण्याची ताकद ठेवत नाही. मृत्यू केवळ शारीरिक नसतो, मानसिक, नैतिक आणि आत्मिक मृत्यूही असतो. जेव्हा आपले श्वास थांबतात तेव्हा आपले भौतिक शरीर नष्ट होते, हा जैविक मृत्यू आहे. पण अनेक लोक जिवंतपणेच मेल्यासारखे असतात. ते श्वास तर घेत असतात पण त्यांचा आत्मा, त्यांचा विवेक मेलेला असतो.
असाच एक माणूस तो आहे जो आपल्या आजूबाजूला होणारा अन्याय, अत्याचार किंवा चुकीच्या गोष्टी पाहतो, समजतो, पण त्याच्या विरोधात आवाज उचलण्याची हिंमत ठेवत नाही. तो भीतीमुळे, स्वार्थामुळे किंवा उदासीनतेमुळे शांत राहतो. तो चुकीला चूक म्हणण्याचे धाडस करू शकत नाही. असा माणूस नैतिकदृष्ट्या मेलेला असतो. त्याचा अंतरात्मा झोपलेला असतो. जिवंत असण्याचा अर्थ केवळ श्वास घेणे नाही, तर योग्य गोष्टीसाठी उभे राहणे, अन्यायाचा विरोध करणे आणि सत्य बोलण्याचे धाडस ठेवणे हे सुद्धा आहे. जो माणूस हे धाडस गमावतो तो एका चालत्या फिरत्या प्रेतासारखा असतो. त्याचे जीवन निरर्थक आहे. खरे जीवन तेच आहे ज्यात अन्यायाविरुद्ध प्रतिकार आहे, सत्याप्रती निष्ठा आहे आणि चुकीला चूक म्हणण्याचा निर्भय आवाज आहे. म्हणून केवळ श्वास चालण्याला जीवन समजू नका. आपला विवेक जिवंत ठेवा. तेव्हा तुम्हाला तुमच्या प्रत्येक समस्येवर उपाय मिळेल. जीवनात जेव्हा तुम्ही सकारात्मक दृष्टिकोन ठेवता, देवावर विश्वास ठेवता, कर्म करता, इतरांची मदत करता आणि योग्य मार्गावर चालता, तेव्हा तुम्हाला तुमच्या प्रत्येक समस्येवर उपाय मिळू लागतो. अडचणी येतात, पण त्यांच्या समाधानाचे मार्गही उघडू लागतात. कदाचित जेव्हा तुम्ही इतरांचे अडथळे दूर करता, तेव्हा तुमच्या स्वतःच्या अडचणींवर उपाय मिळतो. किंवा जेव्हा तुम्ही शांत राहून देवावर भरोसा ठेवता, तेव्हा उपाय मिळतो. किंवा जेव्हा तुम्ही अहंकार सोडून विनम्र बनता, तेव्हा उपाय सुचतो. अडचणींवरचे उपाय अनेकदा आपल्या आत, आपल्या विचारात आणि आपल्या कर्मांमध्ये लपलेले असतात. जेव्हा आपण योग्य दिशेने प्रयत्न करतो आणि धीर धरतो, तेव्हा समाधान नक्कीच मिळते. कोणाचा हात तेव्हाच धरा जेव्हा तुम्ही त्याची साथ नेहमी निभावू शकाल. ही नाती निभावण्याच्या जबाबदारीवर एक महत्वाची शिकवण आहे. कोणाचा हात धरणे, मग तो मैत्रीचा असो, प्रेमाचा असो किंवा कोणत्याही प्रकारच्या आधाराचा असो, एक वचन असते, एक बांधिलकी असते. जेव्हा आपण कोणाचा हात धरतो तेव्हा आपण त्याला हे आश्वासन देतो की आम्ही तुझ्या सोबत आहोत, आम्ही तुझा आधार बनू, आम्ही कठीण काळात तुझी साथ सोडणार नाही. ही एक खूप मोठी जबाबदारी आहे. म्हणून हे पाऊल खूप विचारपूर्वक उचलले पाहिजे. केवळ क्षणिक आवेशात किंवा भविष्याचा विचार न करता कोणाचा हात धरणे आणि नंतर अर्ध्या वाटेत त्याला सोडून देणे हे त्या व्यक्तीसाठी खूप कष्टदायक असते. हे त्याचा विश्वास तोडते, त्याला भावनिकरित्या दुखावते. जर तुमच्यामध्ये कोणाची साथ आयुष्यभर किंवा दीर्घकाळ निभावण्याची क्षमता, इच्छा आणि निष्ठा नसेल, तर बरे आहे की तुम्ही त्याचा हात पकडू नका. खोटी आशा देणे, कोणाला आपल्या जीवनाचा भाग बनवणे आणि नंतर त्याला एकटे सोडून देणे हा एक प्रकारचा धोका आहे. हात पकडला तर तो धरून ठेवण्याचा हेतूही ठेवा. नाती बनवणे सोपे असू शकते, पण ती निभावण्यासाठी समर्पण लागते. म्हणून वचनबद्ध तेव्हाच व्हा जेव्हा तुम्ही ते पूर्ण करण्यासाठी तयार असाल. जे मिळत आहे तेच तुमच्यासाठी अधिक चांगले आहे हे तुम्हाला माहित नाही, पण देणाऱ्याला ते चांगल्या प्रकारे माहित आहे. हे ईश्वराच्या योजनेवर आणि त्याच्या कृपेवर असलेल्या अटूट विश्वासाचे प्रतीक आहे. अनेकदा आपल्याला वाटते की आपल्याला जे हवे होते ते मिळाले नाही, किंवा आपल्याला जे मिळाले आहे ते आपल्या इच्छेनुसार नाही, किंवा इतरांना आपल्यापेक्षा जास्त मिळाले आहे. आपण तक्रार करतो, दुखी होतो, देवाला दोष देतो. पण हे सूत्र आपल्याला आठवण करून देते की जे काही आपल्याला मिळत आहे किंवा मिळत नाही आहे, त्याच्या मागे त्या परमशक्तीची, त्या ईश्वराची काही ना काही योजना आहे जी आपल्यासाठी शेवटी चांगलीच आहे. आपण आपल्या मर्यादित बुद्धीने हे समजू शकत नाही की आपल्यासाठी खरोखर काय चांगले आहे आणि काय वाईट. आपले इच्छा आपल्या अपुऱ्या माहितीवर आणि तात्पुरत्या गरजांवर आधारित असू शकतात. पण ईश्वर जो सर्वज्ञ आहे, भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य सर्व काही जाणतो, त्याला माहित आहे की आपल्या सर्वांगीण विकासासाठी आणि कल्याणासाठी काय आवश्यक आहे. कदाचित जी गोष्ट आपण मागत आहोत ती आपल्यासाठी नुकसानकारक असेल म्हणून ती आपल्याला मिळत नाहीये. कदाचित जी अडचण आपल्याला मिळाली आहे ती आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी किंवा आपल्याला मजबूत बनवण्यासाठी मिळाली असेल. म्हणून जे मिळत आहे त्याला ईश्वराचा प्रसाद समजून स्वीकारले पाहिजे आणि त्यात समाधान शोधले पाहिजे. जे मिळाले नाही त्यासाठी शोक करण्याऐवजी हा विश्वास ठेवला पाहिजे की ईश्वराने आपल्यासाठी काहीतरी वेगळे, काहीतरी अधिक चांगले ठरवले असेल.
देणाऱ्यावर, ईश्वरावर विश्वास ठेवा, तो नेहमी आपल्या भल्यासाठीच करतो. श्रीकृष्ण म्हणतात, मी प्रत्येक पावलावर तुझ्या सोबत आहे. जेव्हाही आयुष्यात अडचणी येतील तेव्हा असा विचार करू नकोस की तू एकटा आहेस. मी नेहमी तुझ्या सोबत उभा आहे, तुझ्या प्रत्येक आव्हानाला सामोरे जाण्यासाठी. हे भगवान श्रीकृष्णाने आपल्या भक्तांना दिलेले सर्वात मोठे आश्वासन आणि आधार आहे. जीवनाच्या संघर्षात, निराशेच्या क्षणांत, जेव्हा आपल्याला वाटते की आपण पूर्णपणे एकटे पडलो आहोत, कोणीही आपली साथ देणारे नाही, तेव्हा श्रीकृष्णाचे हे वचन आपल्याला आठवण करून देते की ती अदृश्य शक्ती, तो परमात्मा नेहमी आपल्या सोबत आहे. तो आपल्याला पाहत आहे, आपले ऐकत आहे आणि आपल्या मदतीसाठी तयार आहे. आपल्याला फक्त त्याला हाक मारण्याची, त्याच्यावर विश्वास ठेवण्याची गरज आहे. अडचणी जीवनाचा भाग आहेत. त्या आपल्याला मजबूत बनवण्यासाठी येतात, आपली परीक्षा घेण्यासाठी येतात. पण आपण हा विश्वास ठेवला पाहिजे की या अडचणींचा सामना करण्यात आपण एकटे नाही. कृष्णरूपी सारथी नेहमी आपल्या जीवन रथाला योग्य दिशा देण्यासाठी, आपल्याला आधार देण्यासाठी उपस्थित आहे. तो थेट येऊन अडचण दूर करत नाही, तर आपल्याला तिच्याशी लढण्याची शक्ती, बुद्धी आणि धैर्य प्रदान करतो. जेव्हा आपण हे अनुभवतो की ईश्वर आपल्या सोबत आहे, तेव्हा आपला आत्मविश्वास वाढतो, आपली भीती कमी होते आणि आपण मोठ्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी तयार होतो. ही जाणीवच स्वतःमध्ये एक खूप मोठी ताकद आहे. श्रीकृष्ण म्हणतात, मी सुद्धा या जगात दुःखांचा सामना केला आहे. माझे बालपण धोक्यांनी भरलेले होते. कंसाने वारंवार मला संपवण्याचा प्रयत्न करूनही मी धैर्याने आणि साहसाने प्रत्येक आव्हानाला सामोरे गेलो. महाभारताच्या युद्धात आपल्या प्रियजनांना एकमेकांविरुद्ध पाहून माझ्या मनातही वेदना होत्या, पण मी माझ्या कर्तव्यापासून कधीही तोंड फिरवले नाही. दुःख जीवनाचा एक भाग आहे, पण मी तुम्हाला हे शिकवण्यासाठी ती दुःखे सहन केली की कोणतीही परिस्थिती कायमस्वरूपी नसते. जर तू धैर्याने आणि श्रद्धेने काम केलेस तर प्रत्येक दुःख तुला अधिक मजबूत बनवेल. जसे मी प्रत्येक अडचणीचा सामना केला, तसेच तू सुद्धा करू शकतोस. भगवान श्रीकृष्ण स्वतःच्या जीवनाचे उदाहरण देऊन आपल्याला हे समजावतात की दुःख आणि अडचणी केवळ मानवाच्या जीवनातच येत नाहीत, तर जेव्हा स्वतः ईश्वराने मानव रूपात अवतार घेतला तेव्हा त्यांनाही अनेक कष्ट आणि आव्हानांना सामोरे जावे लागले. त्यांचा जन्म तुरुंगात झाला. जन्मताच आई वडिलांपासून ताटातूट झाली. लहानपणापासूनच कंसासारख्या शक्तिशाली शत्रूची भीती होती, ज्याने त्यांना मारण्यासाठी अनेक राक्षस पाठवले. महाभारताच्या युद्धात त्यांना आपलेच नातेवाईक, गुरुजन यांना एकमेकांविरुद्ध लढताना पाहावे लागले, जे त्यांच्यासाठी अत्यंत वेदनादायी होते. पण त्यांनी कधीही हार मानली नाही. प्रत्येक परिस्थितीचा सामना त्यांनी धैर्य, साहस, बुद्धी आणि धर्माच्या मार्गावर चालून केला. त्यांचे जीवन आपल्याला शिकवते की दुःखे तात्पुरती असतात, परिस्थिती बदलत राहते. आपण दुःखांना घाबरता कामा नये, उलट त्यांच्याकडून शिकले पाहिजे. धैर्य आणि श्रद्धा ही दोन सर्वात मोठी शस्त्रे आहेत, ज्यांच्या सहाय्याने आपण कोणत्याही दुःखावर किंवा अडचणीवर विजय मिळवू शकतो. दुःखे आपल्याला कमकुवत करण्याऐवजी मजबूत बनवतात. फक्त आपला दृष्टिकोन योग्य असायला हवा. जसे कृष्णाने केले तसेच आपणही आपल्या जीवनातील आव्हानांचा सामना करू शकतो, जर आपण त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चाललो तर. नशिबात गुलाब रडल्याने मिळत नाहीत. गुलाबांपर्यंत पोहोचण्यासाठी काट्यांशी संघर्ष करावा लागतो. ही म्हण आपल्याला कर्म आणि संघर्षाचे महत्त्व सांगते. आपण अनेकदा आपल्या नशिबाला दोष देतो, रडतो की आपल्याला चांगल्या गोष्टी का मिळत नाहीत, आमचे नशीब खराब आहे. पण केवळ रडण्याने, तक्रार करण्याने किंवा नशिबाच्या भरोशावर बसून राहिल्याने काहीही साध्य होत नाही. जीवनात सुंदर गोष्टी, यश, सुख, गुलाब सहज मिळत नाहीत. त्यांना मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात, मेहनत करावी लागते आणि वाटेत येणाऱ्या अडथळ्यांचा, अडचणींचा सामना करावा लागतो. जसे माळ्याला गुलाबाचे फूल मिळवण्यासाठी आधी जमीन तयार करावी लागते, बी पेरावे लागते, पाणी द्यावे लागते, खत घालावे लागते आणि काट्यांचा टाळून किंवा त्यांना हटवून रोपाची काळजी घ्यावी लागते. त्याचप्रमाणे आपल्यालाही आपले ध्येय गाठण्यासाठी संघर्ष करावा लागतो. वाटेत अडथळे येतील, अपयश मिळेल, लोक टीका करतील, हे सर्व काटे आहेत, पण आपल्याला हार मानायची नाही. आपल्याला त्या काट्यांशी संघर्ष करावा लागेल, त्यांच्यावर मात करावी लागेल. तेव्हाच आपण यशाच्या सुंदर गुलाबापर्यंत पोहोचू शकू. नशीब सुद्धा त्यांचीच साथ देते, जे मेहनत करतात, जे काट्यांना घाबरून मागे हटत नाहीत. म्हणून रडण्या बंद करा आणि कर्म करा, संघर्ष करा. गुलाब तुमच्या पायाशी असतील. हसा, नेहमी हसण्याने आयुष्य फुलून येईल. पण जर तुम्ही नेहमी तणावात राहाल तर हे सुंदर आयुष्य कधी निघून जाईल हे कळणार सुद्धा नाही.
हसणे एक छोटीशी कृती आहे, पण तिचा प्रभाव खूप मोठा असतो. जेव्हा आपण हसतो तेव्हा केवळ आपल्यालाच बरे वाटत नाही, तर आपल्या आजूबाजूचे वातावरणही सकारात्मक होते. हसण्याने तणाव कमी होतो, आत्मविश्वास वाढतो आणि इतरांना आपल्याकडे आकर्षित करते. ही एक संसर्गजन्य गोष्ट आहे. जेव्हा तुम्ही कोणाला पाहून हसता तेव्हा समोरचा माणूसही अनेकदा हसतो. जीवनात समस्या आणि तणाव तर येत जात राहतात, पण जर आपण नेहमी त्यातच गुंतून राहिलो, कपाळावर चिंतेच्या रेषा घेऊन फिरलो, तर आपण जीवनातील लहान सहान आनंदांना, त्याच्या सौंदर्याला अनुभवूच शकणार नाही. हे सुंदर आयुष्य कधी हातातून निसटून जाईल आपल्याला कळणार सुद्धा नाही. हसण्याचा अर्थ असा नाही की समस्या नाहीत, तर याचा अर्थ असा आहे की आपण त्या समस्यांपेक्षा मोठे आहोत, आपण त्यांचा सामना करण्यास सक्षम आहोत. हे एका सकारात्मक दृष्टिकोनाचे प्रतीक आहे. प्रयत्न करा की लहान सहान गोष्टींवर हसा, लोकांना हसून भेटा, स्वतःला आरशात पाहून हसा. तुम्हाला दिसेल की तुमचा मूड सुधारेल, तुमची नाती सुधारतील आणि जीवन अधिक आनंददायक वाटू लागेल. तणावाला तुमच्यावर हावी होऊ देऊ नका. हसण्याला आपले शस्त्र बनवा आणि या सुंदर आयुष्याचा पुरेपूर आनंद घ्या. धूर वेदना व्यक्त करतो आणि राख कथा मागे सोडून जाते. काही लोकांच्या बोलण्यातही दम नसतो, तर काही लोकांची शांतता सुद्धा निशाण्या सोडून जाते. या ओळींमध्ये खोल अर्थ दडलेला आहे. धूर जेव्हा काहीतरी जळते तेव्हा वर येतो. तो वेदना, संघर्ष किंवा एखाद्या गोष्टीच्या नष्ट होण्याचे प्रतीक असू शकतो. तो त्या वेदनेला व्यक्त करतो जी जळण्याच्या प्रक्रियेत झाली. आणि जेव्हा सर्व काही जळून खाक होते तेव्हा मागे उरते राख. ही राख त्या घटनांची, त्या अनुभवांची, त्या आठवणींची कहाणी सांगते ज्या त्या धुराच्या मागे होत्या. हा भूतकाळाचा अवशेष आहे जो आपल्याला सांगतो की इथे काहीतरी होते, काहीतरी घडले होते. त्याचप्रमाणे माणसांसोबतही असेच होते. काही लोक खूप बोलतात, मोठमोठ्या गोष्टी करतात, पण त्यांच्या बोलण्यात काही वजन, काही सत्य, काही खोली नसते. त्यांच्या गोष्टी हवेतल्या असतात, ज्यात काही दम नसतो. दुसरीकडे काही लोक कमी बोलतात किंवा अगदी शांत राहतात, पण त्यांची शांतता सुद्धा खूप काही सांगून जाते. त्यांच्या शांततेत वेदना असू शकते, ज्ञान असू शकते, विरोध असू शकतो किंवा एखादे खोल रहस्य लपलेले असू शकते. त्यांची शांतता सुद्धा आपल्या मागे खोल खुणा सोडून जाते, ज्या विचार करायला भाग पाडतात. शब्दांपेक्षा कधी कधी मौन अधिक शक्तिशाली असते. किती बोलले गेले हे महत्वाचे नाही, तर जे बोलले गेले किंवा जे नाही बोलले गेले त्याचा अर्थ आणि प्रभाव किती खोल होता हे महत्वाचे आहे. शक्य झाल्यास तेच करा जे मन सांगेल, कारण जे मेंदू सांगतो ती मजबुरी असू शकते आणि जे मन सांगते ती मंजुरी असते. हे मन आणि मेंदू यांच्यातील संघर्ष आणि योग्य निवड करण्याबद्दलचा सल्ला आहे. आपला मेंदू तर्क, विश्लेषण, नफा तोटा, सामाजिक दबाव आणि इतरांच्या अपेक्षांच्या आधारावर निर्णय घेतो. मेंदू जो मार्ग सुचवतो तो अनेकदा सुरक्षित, व्यावहारिक आणि समाजाने स्वीकारलेला असतो. पण अनेकदा मेंदूचे निर्णय आपल्या आंतरिक इच्छांच्या, आपल्या खऱ्या आनंदाच्या विरुद्ध असतात. आपण मेंदूचे ऐकतो तर खरं, पण आतून आनंदी नसतो. ही एक प्रकारची मजबुरी बनते, समाजासाठी, कुटुंबासाठी किंवा सुरक्षेसाठी केलेली तडजोड. दुसरीकडे आपले मन आपल्या अंतरात्म्याचा आवाज आहे, आपल्या खऱ्या इच्छांचे, आपल्या आवडीचे आणि आपल्या प्रेमाचे केंद्र आहे. मन जे सांगते त्यात कदाचित तर्क कमी असेल, धोका जास्त असेल, पण त्यात आपल्या आत्म्याची मंजुरी असते. मनाच्या वाटेवर चालून आपल्याला खरा आनंद आणि समाधान मिळते, जरी तो मार्ग कठीण असला तरी. जेव्हा आपण मनाचे ऐकतो तेव्हा आपण स्वतःशी प्रामाणिक असतो. मेंदू आपल्याला सांगतो की काय करायला पाहिजे, तर मन आपल्याला सांगतो की आपल्याला काय करायचे आहे. जीवनात संतुलन आवश्यक आहे. मेंदूच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करू नये, पण अंतिम निर्णय घेताना आपल्या अंतरात्म्याचा, आपल्या मनाचा आवाज नक्की ऐकला पाहिजे. कारण तेच काम आपल्याला खरे समाधान देईल, ज्यात आपल्या मनाची मंजुरी सामील असेल. 4 दिवसांचे आयुष्य आहे, हसून खेळून घालव. कोणाचे मन दुखवू नकोस, सर्वांचे दुःख वाटून घे. एका चांगल्या कर्माशिवाय काहीही सोबत येणार नाही. चांगले करशील तर चांगले होईल, ही गोष्ट मनात पक्की ठेव. ही छोटीशी कविता जीवन जगण्याचे सार सांगते. पहिले, जीवन क्षणभंगुर आहे. 4 दिवसांचे आहे म्हणजे खूप लहान आहे. म्हणून ते रडण्यात, काळजी करण्यात किंवा द्वेष करण्यात वाया घालवू नये. ते हसून खेळून, प्रेमाने आणि आनंदाने घालवले पाहिजे.
दुसरे, आपण असे कोणतेही काम करू नये ज्यामुळे दुसऱ्याचे मन दुखावले जाईल, कोणाला त्रास होईल. आपण इतरांप्रती संवेदनशील असले पाहिजे. उलट आपण इतरांचे दुःख कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, त्यांचे दुःख वाटून घेतले पाहिजे, त्यांचा आधार बनले पाहिजे. तिसरे, जेव्हा आपण या जगातून जाऊ तेव्हा धन दौलत मान सन्मान काहीही सोबत जाणार नाही. जर काही सोबत जाईल किंवा मागे राहील तर ती आहे आपली चांगली कर्मे. आपण इतरांशी जे चांगले वागलो आहोत तीच आपली खरी संपत्ती आहे. चौथे, कर्माचा सिद्धांत अटळ आहे. कर भला होगा भला. चांगले कराल तर चांगलेच होईल. ही गोष्ट आपण नेहमी लक्षात ठेवली पाहिजे, ती मनात पक्की केली पाहिजे. हाच सुखी, सार्थक आणि यशस्वी जीवनाचा मूळ मंत्र आहे. आयुष्य छोटे आहे, ते आनंदाने जगा. इतरांना दुःख देऊ नका, त्यांचे दुःख कमी करा. चांगले कर्म करा, कारण शेवटी तेच कामी येईल आणि चांगले केल्याने आपलेही भले होते. परिस्थिती कशीही असो, तक्रार करण्यापेक्षा आभार मानणे नेहमीच चांगले असते. जीवनातील परिस्थिती नेहमी आपल्या अनुकूल नसते. कधी सुख असते, कधी दुःख. कधी यश मिळते, कधी अपयश. कधी सर्व काही सोपे वाटते, कधी सगळीकडे अडचणी दिसतात. या बदलत्या परिस्थितीत आपली प्रतिक्रिया काय असते हे खूप महत्वाचे आहे. बहुतेक लोक कठीण परिस्थितीत तक्रार करू लागतात, नशिबाला दोष देतात, देवाला दोष देतात, इतरांवर आरोप लावतात. तक्रार केल्याने परिस्थिती बदलत नाही, उलट आपली नकारात्मकता आणि दुःख आणखी वाढते. दुसरीकडे काही लोक असे असतात जे प्रत्येक परिस्थितीत आभार मानतात. ते अडचणींमध्येही हे पाहण्याचा प्रयत्न करतात की त्यांच्याकडे असे काय आहे ज्यासाठी ते कृतज्ञ असू शकतात. कदाचित त्यांच्याकडे आरोग्य आहे, कुटुंब आहे, 2 वेळचे जेवण आहे किंवा किमान आयुष्य तर आहे. आभार मानण्याची भावना आपल्याला सकारात्मक बनवते. ती आपल्याला जाणीव करून देते की आपली स्थिती तितकीही वाईट नाही जितकी आपण समजत आहोत. ती आपल्याला समाधान आणि शांती देते. जेव्हा आपण आभार मानतो तेव्हा आपण त्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करतो ज्या आपल्याकडे आहेत, त्या गोष्टींवर नाही ज्या नाहीत. यामुळे आपल्याला अडचणींशी लढण्याची ताकद मिळते. म्हणून परिस्थिती कशीही असो, तक्रार करण्याऐवजी आभार मानण्याची सवय लावा. हे केवळ तुमच्या मानसिक आरोग्यासाठीच चांगले नाही, तर ते तुम्हाला जीवनाप्रती अधिक सकारात्मक आणि आशावादी बनवते. कधी कधी आयुष्य अशा चौकात उभे करते जिथे एका निर्णयाची किंमत खूप मोठी असते. जीवनात अनेकदा असे वळण येतात जेव्हा आपल्याला महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतात. हे निर्णय आपल्या भविष्याची दिशा ठरवतात आणि त्यांचा प्रभाव केवळ आपल्यावरच नाही तर आपल्याशी जोडलेल्या लोकांवरही पडतो. कधी कधी परिस्थिती अशी बनते की आपण एका अशा चौकात उभे असतो जिथे आपल्याला 2 किंवा अधिक मार्गांपैकी एक निवडावा लागतो आणि प्रत्येक मार्गाचे स्वतःचे परिणाम असतात, स्वतःची किंमत असते. हा निर्णय करिअरशी संबंधित असू शकतो, नात्याशी संबंधित असू शकतो, नैतिकतेशी संबंधित असू शकतो किंवा एखाद्या मोठ्या बदलाशी संबंधित असू शकतो. अशा वेळी घेतलेला एक चुकीचा निर्णय आपल्याला खूप महागात पडू शकतो, ज्याचा पश्चाताप आपल्याला आयुष्यभर राहू शकतो. त्याच वेळी एक योग्य निर्णय आपल्या जीवनाला नवीन उंचीवर नेऊ शकतो. या निर्णायक क्षणांमध्ये खूप विचारपूर्वक, शांतपणे, दूरदृष्टीने निर्णय घेणे आवश्यक असते. आपण आपले मन आणि मेंदू या दोन्हींचे ऐकले पाहिजे. परिस्थितीचे योग्य मूल्यांकन केले पाहिजे आणि संभाव्य परिणामांवर विचार केला पाहिजे. कधी कधी योग्य निर्णय घेणे खूप कठीण असते, कारण त्यात त्याग किंवा धोका सामील असू शकतो. पण अशा चौकांवर धैर्याने आणि विवेकाने घेतलेला निर्णयच आपल्याला योग्य दिशेने घेऊन जातो. या निर्णयांची किंमत मोठी असते, म्हणून त्यांना हलक्यात घेऊ नये. अनमोल असतात ते मोती जे डोळ्यांच्या सागरातून निघतात, पण काही नासमज लोक त्यांचीही किंमत लावतात. डोळ्यांतून निघणारे मोती म्हणजेच अश्रू. अश्रू केवळ पाण्याचे थेंब नसतात, ते आपल्या खोल भावना, दुःख, वेदना, पीडा, आनंद, सहानुभूती यांची अभिव्यक्ती आहेत. ते आपल्या अंतर्मनाच्या सागरातून निघालेले अनमोल मोती आहेत, जे आपल्या संवेदनशीलतेचा आणि आपल्या जिवंत असण्याचा पुरावा आहेत. जेव्हा एखादी व्यक्ती रडते तेव्हा ती आपल्या आत्म्याचा एक भाग जगासमोर ठेवत असते. हे अश्रू खूप मौल्यवान असतात, कारण ते खरे असतात, त्यात कोणताही दिखावा नसतो. पण जगात काही असे नासमज, असंवेदनशील लोकही असतात जे या अश्रूंची कदर करत नाहीत. ते एकतर रडणाऱ्याची चेष्टा करतात, त्याला कमजोर समजतात किंवा मग त्याच्या अश्रूंचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करतात. ते त्याच्या भावनांची किंमत लावतात, त्याला आपल्या स्वार्थासाठी वापरतात.
त्यांना हे समजत नाही की हे अश्रू किती पवित्र आणि अनमोल आहेत. कोणाच्या दुःखात त्याचे अश्रू पुसणे, त्याला सांत्वन देणे, त्याच्या भावनांचा आदर करणे हे माणुसकीचं लक्षण आहे. पण त्याच्या अश्रूंना कमी लेखणे, त्यांचा उपहास करणे किंवा त्यांची किंमत लावणे ही असंवेदनशीलता आणि क्रूरता आहे. आपण इतरांच्या भावनांचा आणि त्यांच्या अश्रूंचा आदर करायला शिकले पाहिजे, कारण ते आत्म्याचा आवाज असतात. बदलायला घाबरणे आणि संघर्षाला घाबरणे हा माणसाचा सर्वात मोठा भ्याडपणा आहे. बदल हा जीवनाचा नियम काहीही कायमस्वरूपी नाही. सर्व काही बदलत आहे. वेळ, हवामान, परिस्थिती, लोक आणि आपण स्वतः सुद्धा. या स्वाभाविक प्रक्रियेला घाबरणे, बदल स्वीकार न करणे, जुन्या परिस्थितीला चिकटून राहणे हे दर्शवते की आपण जीवनाच्या प्रवाहाबरोबर वाहून जायला घाबरतो. बदल आपल्याला आपल्या आरामदायी क्षेत्रातून बाहेर काढतो. आपल्याकडून नवीन गोष्टी शिकण्याची आणि स्वीकारण्याची मागणी करतो. त्याला घाबरणे आपल्या प्रगतीत अडथळा बनते. त्याचप्रमाणे संघर्ष देखील जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. संघर्षाशिवाय काहीही साध्य होत नाही. मग ते शिक्षण असो, करिअर असो, नाती असो किंवा आत्मविकास असो, प्रत्येक क्षेत्रात आपल्याला आव्हाने आणि अडथळ्यांचा सामना करावा लागतो. या संघर्षांना घाबरणे, मेहनत करण्यास टाळाटाळ करणे, अडचणींपासून पळ काढणे हा सुद्धा भ्याडपणा आहे. जो व्यक्ती संघर्षाला घाबरतो तो कधीही आपले ध्येय गाठू शकत नाही आणि एक सामान्य जीवन जगण्यास भाग पडला जातो. बदल आणि संघर्ष दोन्ही आपल्याला मजबूत बनवतात, आपला विकास करतात आणि आपल्याला जीवनाचे नवीन अनुभव देतात. त्यांना घाबरणे म्हणजे जीवनालाच घाबरण्यासारखे आहे. धाडसी व्यक्ती बदलाचे स्वागत करतो आणि संघर्षाचा सामना करतो. हाच पुढे जाण्याचा आणि यशस्वी होण्याचा मार्ग आहे. भ्याडपणा आपल्याला मागे ढकलतो, तर साहस आपल्याला पुढे घेऊन जाते. आयुष्याचा सर्वात मोठा गुरु वेळ असतो. जो वेळ शिकवतो ते दुसरे कोणीही शिकवू शकत नाही. पुस्तके, शिक्षक, आई वडील, मित्र हे सर्व आपल्याला खूप काही शिकवतात, पण जीवनाचे जे सर्वात खोल आणि कायमचे धडे असतात ते आपल्याला वेळ म्हणजेच समय आणि अनुभवच शिकवतो. वेळ आपल्याला त्या गोष्टी शिकवतो ज्या कोणताही वर्ग किंवा कोणताही पुस्तक शिकवू शकत नाही. वेळ आपल्याला लोकांचे खरे स्वरूप दाखवतो. वेळ आपल्याला आपल्या चुकांची जाणीव करून देतो. वेळ आपल्याला धीर धरायला शिकवतो. वेळ आपल्याला सांगतो की कोण आपले आहे आणि कोण परखे. वेळ आपल्याला यशाची किंमत आणि अपयशाचे दुःख अनुभवण्यास भाग पाडतो. वेळ आपल्याला शिकवतो की काहीही कायमचे नसते, ना सुख ना दुःख. वेळ आपल्या जखमा भरतो आणि आपल्याला मजबूत बनवतो. वेळ आपल्याला माफ करायला आणि पुढे जायला शिकवतो. वेळेनुसार मिळालेले अनुभव आपली समज वाढवतात, आपला दृष्टिकोन व्यापक करतात. वेळेचा मार सर्वात मोठा मार असतो आणि वेळेने दिलेले ज्ञान सर्वात खरे ज्ञान असते. आपली इच्छा असो वा नसो, वेळ आपल्याला शिकवत राहतो. गरज फक्त एवढीच आहे की आपण त्याने दिलेल्या धड्यांवर लक्ष द्यावे आणि त्यांच्याकडून शिकून आपले जीवन अधिक चांगले बनवावे. वेळ सर्वात कठोर पण सर्वात प्रभावी गुरु आहे. एकदा विश्वास उडाला की तो पुन्हा निर्माण होऊ शकत नाही. जो अश्रूंचे कारण बनतो तो कधीही आपला होऊ शकत नाही. विश्वास हा कोणत्याही नात्याचा पाया असतो. तो काचेसारखा नाजूक असतो. एकदा तुटला की त्याला पूर्वीसारखे जोडणे जवळजवळ अशक्य असते. जरी आपण तुटलेले तुकडे जोडले तरी भेगा नेहमी दिसत राहतात. जेव्हा एखादी व्यक्ती आपला विश्वास तोडते, आपल्याला धोका देते, तेव्हा आपल्या मनात तिच्याबद्दल जो विश्वास होता तो नाहीसा होतो. आपण इच्छा असूनही तिच्यावर पूर्वीसारखा विश्वास ठेवू शकत नाही. मनात नेहमी एक शंका, एक भीती राहते. तुटलेला विश्वास नात्यात कायमचे अंतर निर्माण करतो. त्याचप्रमाणे जी व्यक्ती वारंवार आपल्या दुःखाचे, आपल्या अश्रूंचे कारण बनते ती खऱ्या अर्थाने आपली असू शकत नाही. आपलेपणा तर सुख देण्यात, अश्रू पुसण्यात असतो, अश्रू देण्यात नाही. जो आपल्याला रडवतो, आपल्याला त्रास देतो, तो आपल्या प्रेमाचा, आपल्या काळजीचा हकदार राहत नाही. अशा व्यक्तीपासून भावनिक अंतर ठेवणेच चांगले असते. नाते कोणतेही असो, जर त्यात विश्वासाची जागा शंकेने आणि आनंदाची जागा अश्रूंनी घेतली असेल तर ते नाते निरोगी राहू शकत नाही. त्याला एकतर सुधारण्याचा प्रयत्न केला पाहिजे किंवा मग ते संपवणेच योग्य ठरते. कारण तुटलेला विश्वास आणि मिळणारे अश्रू फक्त वेदनाच देतात. किंमत न केल्यास देव हिसकावून घेतो, व्यक्तीला सुद्धा आणि वेळेला सुद्धा. हा निसर्गाचा नियम आहे किंवा म्हणा की ईश्वराचा न्याय आहे
की आपल्याला ज्या काही गोष्टी मिळतात, जर आपण त्यांची किंमत करत नाही, त्यांचा आदर करत नाही, त्यांचा सदुपयोग करत नाही, तर त्या आपल्याकडून हिसकावून घेतल्या जातात. हा नियम माणसांवरही लागू होतो आणि वेळेवरही. जेव्हा आपल्या आयुष्यात एखादा चांगला माणूस येतो, एखादा खरा मित्र, एखादा प्रेम करणारा साथीदार, कुटुंबातील एखादा सदस्य, आणि आपण त्याचे महत्त्व समजत नाही, त्याच्या भावनांची कदर करत नाही, त्याला गृहीत धरतो, तेव्हा हळूहळू तो माणूस आपल्यापासून दूर जातो. परिस्थिती अशी बनते की तो आपल्यापासून हिसकावून घेतला जातो. एकतर तो स्वतः दूर जातो किंवा नशीब त्याला आपल्यापासून वेगळे करते. त्याचप्रमाणे वेळ सुद्धा एक अनमोल भेट आहे. जर आपण वेळेची किंमत करत नाही, तिला व्यर्थ कामांमध्ये घालवतो, तिचा सदुपयोग करत नाही, तर वेळ आपल्या हातातून वाळूसारखी निसटून जाते. मग आपण मागे वळून पाहतो आणि पश्चाताप करतो की काश आपण त्या वेळेची किंमत समजली असती. वरचा म्हणजेच निसर्ग किंवा ईश्वर आपल्याला संधी देतो, चांगले गोष्टी आणि चांगले लोक देतो, पण सोबत हेही पाहतो की आपण त्यांची किती किंमत करतो. किंमत न केल्यावर तो आपल्याला धडा शिकवण्यासाठी त्या गोष्टी परत घेतो. म्हणून जे मिळाले आहे, मग ती एखादी व्यक्ती असो किंवा वेळ, त्याची किंमत करायला शिका, नाहीतर त्याला गमावण्यासाठी तयार राहा. दिलेला शब्द आणि उपयोगी पडलेला माणूस यांना कधीही विसरू नका. या दोन महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या आयुष्यात नेहमी लक्षात ठेवल्या पाहिजेत आणि त्यांचा आदर केला पाहिजे. पहिली आहे दिलेला शब्द म्हणजेच वचन. जेव्हा आपण कोणाला वचन देतो तेव्हा ते पाळणे आपले नैतिक कर्तव्य बनते. आपला शब्द आपली इज्जत असतो, आपल्या विश्वासार्हतेचे प्रतीक असतो. जो व्यक्ती आपल्या शब्दाचा पक्का असतो, लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात, त्याचा आदर करतात. आपले वचन विसरणे किंवा ते तोडणे हे चारित्र्याच्या कमजोरीचे लक्षण मानले जाते आणि यामुळे आपली पत नाहीशी होते. म्हणून विचार करून शब्द द्यावा आणि जर दिला असेल तर तो कोणत्याही परिस्थितीत पाळावा. दुसरी महत्वाची गोष्ट आहे उपयोगी पडलेला माणूस. आयुष्यात अनेकदा अशी वेळ येते जेव्हा आपण संकटात असतो, आपल्याला मदतीची गरज असते. त्या कठीण काळात जो माणूस आपल्या उपयोगी पडतो, आपली साथ देतो, आपला आधार बनतो, त्याचे उपकार आपण कधीही विसरू नये. तो व्यक्ती आपल्यासाठी देवदूतासारखा असतो. त्याने केलेली मदत नेहमी लक्षात ठेवली पाहिजे आणि वेळ आल्यावर त्याची परतफेड करण्याचा प्रयत्न केला पाहिजे किंवा किमान त्याच्याबद्दल नेहमी कृतज्ञ राहिले पाहिजे. जे लोक अडचणीत साथ देणाऱ्यांना विसरतात ते कृतज्ञ ठरतात. आपला शब्द पाळणे आणि उपयोगी पडलेल्या माणसाला लक्षात ठेवणे ही दोन्ही चांगले चारित्र्याची लक्षणे आहेत. हक्कदार बदलले जातात, पात्र बदलले जातात. हे जग आहे साहेब, इथे नवस पूर्ण नाही झाला तर देव बदलले जातात. या ओळी जगाच्या स्वार्थी आणि अस्थिर स्वभावावर खोलवर टीका करतात. इथे गोष्टी किती लवकर बदलतात याचे चित्रण केले आहे. हक्कदार बदलले जातात म्हणजे जो खरोखर एखाद्या गोष्टीचा अधिकारी असतो त्याला त्याचा हक्क मिळत नाही आणि तो दुसऱ्या कोणाला तरी दिला जातो. हे अन्याय आणि पक्षपात दर्शवते. पात्र बदलले जातात. लोक आपल्या भूमिका, आपले मुखवटे बदलत राहतात. आज जो मित्र आहे तो उद्या शत्रू बनू शकतो. लोक आपल्या सोयीनुसार आपले वागणे आणि आपली निष्ठा बदलतात. आणि सर्वात मोठी टीका शेवटच्या ओळीत आहे. इथे नवस पूर्ण नाही झाला तर देव बदलले जातात. माणूस इतका स्वार्थी आणि अधीर आहे की जर त्याची एखादी इच्छा, एखादा नवस पूर्ण झाला नाही तर तो त्या देवाला मानणे सोडून देतो किंवा दुसऱ्या देवाची पूजा करू लागतो ज्याच्याकडून त्याची इच्छा पूर्ण होण्याची आशा असेल. त्याची भक्ती सुद्धा स्वार्थावर आधारित असते. हे दर्शवते की जगात निष्ठा, विश्वास आणि धैर्याची किती कमतरता आहे. लोक नाती, भूमिका आणि अगदी आपली श्रद्धा सुद्धा आपल्या गरजा आणि इच्छानुसार बदलत राहतात. सर्व काही किती तात्पुरते आणि गरजेवर आधारित आहे. हे जगाचे रंगमंच आहे जिथे सर्व काही बदलत राहते, फक्त स्वार्थ कदाचित कायम राहतो. आयुष्यात फसवणूक होणे सुद्धा गरजेचे असते, कारण चालायला तर आई वडील शिकवतात, पण सावरायला स्वतःलाच शिकावे लागते. हा अनुभवाचे महत्व आणि आत्मनिर्भरतेचा धडा आहे. जेव्हा आपण लहान असतो तेव्हा आपले आई वडील आपल्याला हात धरून चालायला शिकवतात, आपल्याला पडण्यापासून वाचवतात, आपल्याला जगाच्या अडचणींपासून सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करतात. ते आपल्याला जीवनातील मूलभूत गोष्टी शिकवतात. पण जीवनाचा खरा धडा आपल्याला स्वतःच्या अनुभवांमधूनच शिकावा लागतो. आणि या अनुभवांमध्ये फसवणूक होणे सुद्धा सामील आहे. जेव्हा आपल्याला कोणाकडून धोका मिळतो,
मग तो मित्र असो, नातेवाईक असो किंवा कोणी अनोळखी, तेव्हा आपल्याला खूप दुःख होते, आपला विश्वास तुटतो. पण हा अनुभव आपल्याला एक महत्वाचा धडा शिकवतो. लोकांना ओळखण्याचा धडा, सावध राहण्याचा धडा, स्वतःवर विश्वास ठेवण्याचा धडा. चालायला शिकणे एक गोष्ट आहे, पण जीवनाच्या वाटेवर चालताना पडल्यावर स्वतः उठणे आणि सावरायला शिकणे ही दुसरी गोष्ट आहे. हे सावरणे आपल्याला फसवणूक आणि ठेचाच शिकवतात. प्रत्येक फसवणूक आपल्याला अधिक मजबूत, अधिक समजूतदार आणि अधिक सतर्क बनवते. ती आपल्याला शिकवते की डोळे झाकून कोणावरही विश्वास ठेवू नये. लोकांचा हेतू ओळखणे महत्वाचे आहे. म्हणून फसवणुकीला केवळ एक नकारात्मक अनुभव न समजता त्याला जीवनाचा एक आवश्यक धडा समजा, जो आपल्याला आत्मनिर्भर आणि परिपक्व बनवतो. आई वडील आपल्याला चालायला शिकवतात, पण आयुष्याच्या वाटेवर सांभाळून चालणे आपल्याला ठेचा आणि फसवणूकच शिकवतात. पावसात भिजणे तर सोपे आहे, पण रोज आंघोळ करण्यासाठी आपण पावसाच्या भरोशावर बसू शकत नाही. म्हणूनच कधी कधी नशिबाने गोष्टी सहज मिळतात, पण नेहमी नशिबाच्या भरोशावर तर बसू शकत नाही. हे उदाहरण नशीब आणि कर्म यांच्यातील संतुलन समजावते. पावसात भिजणे हा एक सुखद अनुभव असू शकतो. तो कोणत्याही प्रयत्नाशिवाय आपल्याला ओले करतो. हे नशिबाने मिळणाऱ्या आकस्मिक आनंदासारखे आहे. कधी कधी आयुष्यात आपल्याला जास्त मेहनत न करता नशिबाने काही चांगल्या गोष्टी मिळतात. एखादी लॉटरी लागणे, एखादी अनपेक्षित संधी मिळणे, हे पावसात भिजण्यासारखे आहे, जे रोज होत नाही. पण जर आपल्याला रोज आंघोळ करायची असेल तर आपल्याला स्वतः प्रयत्न करावे लागतील. बाथरूम पर्यंत जावे लागेल, नळ चालू करावा लागेल, पाण्याची व्यवस्था करावी लागेल. आपण रोज पाऊस पडण्याची वाट पाहू शकत नाही. त्याचप्रमाणे जीवनात रोजच्या गरजा पूर्ण करण्यासाठी, आपले ध्येय गाठण्यासाठी आपल्याला स्वतः कर्म करावे लागते, मेहनत करावी लागते. आपण नेहमी नशिबाच्या आधारावर जगू शकत नाही. नशीब कधीतरी साथ देऊ शकते, पण जीवन कर्मावर आधारित आहे. चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी सतत प्रयत्न, जिद्द आणि परिश्रमाची गरज आहे. नशीब पावसासारखे आहे, जो कधीतरी बरसतो, पण कर्म नळासारखे आहे, ज्याचा वापर आपण आपल्या गरजेनुसार करू शकतो. म्हणून नशिबाने काही मिळाले तर आनंद साजरा करा, पण जीवन जगण्यासाठी आपल्या कर्मावर विश्वास ठेवा. घाबरून कधीही कोणताही निर्णय घेऊ नका आणि निर्णय घेतल्यानंतर कधीही घाबरू नका. हे निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत धैर्य आणि दृढतेचे महत्त्व सांगते. जेव्हा आपण भीतीमध्ये असतो, मग ती अपयशाची भीती असो, नुकसानाची भीती असो किंवा लोकांच्या प्रतिक्रियेची भीती असो, तेव्हा आपला मेंदू योग्यरित्या काम करत नाही. भीती आपली विचार करण्याची आणि समजण्याची शक्ती कमकुवत करते आणि आपण अनेकदा चुकीचे किंवा घाईत निर्णय घेतो. भीतीखाली घेतलेला निर्णय कधीही योग्य किंवा आपल्या हिताचा असू शकत नाही. म्हणून कोणताही महत्वाचा निर्णय घेण्यापूर्वी आपल्या मनातून भीती काढणे आवश्यक आहे. शांतपणे, थंड डोक्याने, सर्व बाजूंनी विचार करूनच निर्णय घ्यावा. आणि एकदा तुम्ही विचारपूर्वक, पूर्ण विवेकाने एखादा निर्णय घेतला असेल तर मग त्याच्या परिणामांना घाबरू नये. निर्णय घेतल्यानंतर त्यावर ठाम राहिले पाहिजे, त्यावर विश्वास ठेवला पाहिजे आणि तो यशस्वी करण्यासाठी पूर्ण मेहनत केली पाहिजे. कदाचित परिणाम तुमच्या अपेक्षेनुसार नसतील, कदाचित तुम्हाला टीकेचा सामना करावा लागेल, पण जर तुम्ही योग्य हेतूने आणि पूर्ण समजुतीने निर्णय घेतला असेल तर तुम्हाला घाबरण्याची किंवा पश्चाताप करण्याची गरज नाही. चुकांमधून शिका, पण आपल्या निर्णयावर शंका घेऊन किंवा घाबरून मागे हटू नका. निर्णय घेण्यापूर्वी 100 वेळा विचार करा, पण निर्णय घेतल्यानंतर त्यावर ठाम राहा आणि घाबरू नका. जर माणसाच्या आयुष्यात त्रास नसला तर त्याला सुखाची किंमत कळत नाही. आयुष्य एक असे पॅकेज आहे जिथे आनंदासोबत दुःखही मिळतील. फक्त आपल्याला या सर्वांवर मात करून कसे तरी पुढे जायचे असते. याचेच नाव आयुष्य आहे. हे जीवनाचे द्वंद्व आणि सुखदुःखाचे संतुलन दर्शवते. अंधाराशिवाय प्रकाशाचे महत्त्व समजत नाही, त्याचप्रमाणे दुःख किंवा त्रासाशिवाय सुखाची खरी किंमत कळत नाही. जेव्हा आपण अडचणींमधून जातो, वेदना सहन करतो